ठीक आहे. आता काय करायचंय, स्क्रिप्ट जी आहे, स्क्रिप्ट आणि बॅच कशी तयार होते आणि कसा यूज होतो. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला स्टार्टिंग पासून एक स्क्रिप्ट करायला लागेल. डेटाबेस महत्वाचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट काय करावं लागेल, क्रिएट डेटाबेस. डेटाबेस आणि डेटाबेस नेम. ठीक आहे. सो नेम दिलं न्यू डेटाबेस. जर तो असेल तर 1 दिलं परत. आता हा काय झाला, फर्स्ट क्रिएट डेटाबेस. ठीक आहे. आपण फर्स्ट काय कमांड रन केली, क्रिएट डेटाबेस. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर फर्स्ट काय करतो आपण, यूज यूज डेटाबेस नेम. ठीक आहे. न्यू डेटाबेस आणि कंट्रोल ए F5 रन केलं. ठीक आहे. डेटाबेस क्रिएट आहे तो टोटल रन केल्यामुळे तो नाही होणार. आता त्याच्यानंतर काय करायचंय, याच्यामध्ये टेबल क्रिएट करणार तुम्ही, बरोबर. सो क्रिएट टेबल आणि टेबल नेम, बरोबर, याच नावाचा टेबल केला. फर्स्ट काय, समजा आपण काय केलं, आयडी एमपी आयडी एमपी आयडी इंटिजर. ठीक आहे. इंटिजर व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यानंतर काय, एमपी नेम व्हॅरकॅर, बरोबर. याच्यासाठी काय दिलं आपण, व्हॅरकॅर. त्याच्यानंतर दिलं डेट ऑफ बर्थ. हा काय असतो, व्हॅरकॅर मध्ये घेतलं तरी चालतं याला. ठीक आहे. किंवा डेट फंक्शन मध्ये घ्यायचं. ठीक आहे. डेट, कारण इथं आपण डेट लिहिणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, एज इंटिजर. त्याच्यानंतर काय आहे, सॅलरी. सॅलरी काय आहे, डेसिमल. ठीक आहे. डेसिमल साठी डिजिट आणि कॉमा डेसिमल लेंथ. त्याच्यानंतर काय आहे, सिटी व्हॅरकॅर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, स्टेट व्हॅरकॅर. त्याच्यानंतर काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल नेम नंतर काय, डायरेक्ट व्हॅल्यूज देऊ शकतो आपण. ठीक आहे. डायरेक्ट व्हॅल्यू. ठीक आहे. व्हॅल्यूज साठी काय केलं आपण, इथून सुरू केली व्हॅल्यू. व्हॅल्यूज साठी काय द्यायला लागेल, ठीक आहे, इथूनच घेऊया. फर्स्ट काय, एम्प्लॉई आयडी 1. आता तिथं मी आयडेंटिटी केलं असतं, पण त्याला काय करावं लागतं, मग तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं पहिलं, की टोटल फील्ड मधून किती फील्ड घ्यायचं. ठीक आहे. आपण सगळ्यांसाठी आयडेंटिटी देऊ शकतो. जसं की एजला देऊ शकतो. 21 प्लस केलं तर ते प्लस होत जाणार आहे. ठीक आहे. डेटला कंपल्सरी एक डेट देऊ शकतो आपण. पण आपल्याला काय करायचंय, इथून टोटल यूज करायचं. डेट, एम्प्लॉई आयडी, त्याच्यानंतर काय, एम्प्लॉई नेम. कॅपिटल चालू. नेक्स्ट काय आहे, डेट ऑफ जॉईनिंग. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ आहे सर. डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ बर्थ. तर हा काय आहे, डेट फंक्शन मध्ये. सो डेट फंक्शन. काय झालं, असं डेट, अच्छा, व्हीबी मध्ये. नाही तर व्हॅल्यू द्यायचं ना आपल्याला डायरेक्ट.
असं डेटचा फॉर्मॅट कसाही देता येतो ना याच्यात लिहिल्या. त्याच्यानंतर काय एज इंटिजर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सॅलरी डेसिमल मध्ये आहे. आणि नेक्स्ट काय सिटी का दुसरं स्टेट झालं ना. इथं ना हा ठीक आहे एवढं एक क्रिएट करून बघूया. एक्झिक्यूट ठीक आहे एक रो काय झालं एक्झिक्यूट झालं. सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे असं हेच प्रॉपर लिहित होतो मी फॉर्मॅट. तुम्ही 25 कसं काय म्हणता मी परत ओके केलं त्यात. पहिलं इयर लिहायचं मग आणि मंथ आणि डे असं थोडक्यात. सो यालाच कॉपी केलं दुसऱ्या रेकॉर्डसाठी फॉर एक्झाम्पल. ठीक आहे इन्सर्ट टू केलंय तर सो सिलेक्ट. ठीक आहे दोन सिलेक्ट केलं परत काय केलं आपण टेबल शो केला. ठीक आहे दोन रेकॉर्ड झाले. आता हा टेबल पहिल्यांदा रिफ्रेश करूया. ठीक आहे रिफ्रेश केल्यानंतर कुठं जातो आपण डेटाबेस. ठीक आहे डेटाबेस मध्ये काय केलं आपण न्यू डेटाबेस हा वाला घेतला सॉरी हा वाला न्यू डेटाबेस. न्यू डेटाबेस मध्ये काय केलेलं आपण टेबल. टेबल मध्ये जर आले तर टेबल काय क्रिएट झालं आपला नाही झाला. न्यू डेटाबेस टेबल डेटा न्यू डेटाबेस वन केले ना आपण. ठीक आहे न्यू डेटाबेस वन हे डेटाबेस आहे डेटाबेस मध्ये हा अच्छा ह्याच्यात गेले का. अच्छा हा डेटाबेस एमटीच आहे आपला बरोबर चुकून तिथे गेले आता. ठीक आहे आता मी काय करतो न्यू क्युरी घेतो. ठीक आहे आपल्याला इथं आता हा डेटाबेस आहे मग कुठे गेला तो न्यू डेमो मध्ये गेला. ठीक आहे याच्यात गेला हा टेबल टेबल तो एमटीच आहे त्याच्यात कामच नाही झालं. ठीक आहे मग याच्यामध्ये कुठला टेबल केला होता आपण टेबल नेम बरोबर. मग टेबल नेम आता हा स्क्रिप्ट पाहिजे या स्क्रिप्टला आपल्याला याच्यात टाकायचं थोडक्यात. ठीक आहे सो याच्यामध्ये काय करणार आपण
जनरेट स्क्रिप्ट. ठीक आहे. जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसला राईट क्लिक करून काय करायचं, टास्क. ठीक आहे. टास्क मध्ये काय आहे, जनरेट स्क्रिप्ट. ठीक आहे. स्क्रिप्ट काय करतोय आपण इथून, जनरेट करून घेतो. जनरेट स्क्रिप्ट मध्ये काय होणार आहे तुम्हाला, की जे काही स्क्रिप्टिंग तुम्ही केलेली आहे, बॅकअप, त्याचं बॅकअप बनवू शकतो आपण. समजा मी ही क्युरी क्लोज केलं सेशन, तर तुम्ही सेशनला जर सेव्ह नाही केलं तर काय होणार आहे, तुमचा रेकॉर्ड जो क्युरीचा आहे, चालेल का, तो निघून जाणार आहे, बरोबर. सो आपल्याला त्याच्या बॅकग्राऊंडला फॉर एक्झाम्पल काय काय झालं, आता समजा मी ही क्युरी काय केली, क्लोज केलं. ठीक आहे. याला सेव्हच नाही केलं, नो. ठीक आहे. मग याला काय करतो आपण, घेतलं इथं. सो राईट क्लिक, याच्यामध्ये काय करतो आपण, टास्क. ठीक आहे. टास्क मध्ये काय आहे, जनरेट स्क्रिप्ट. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर काय येते, सिलेक्ट द डेटाबेस ऑब्जेक्ट टू स्क्रिप्ट. स्क्रिप्ट एंटायर डेटाबेस अँड ऑल डेटाबेस ऑब्जेक्ट. सिलेक्ट स्पेसिफिक डेटाबेस ऑब्जेक्ट. ठीक आहे. स्पेसिफिक म्हणलं तर जो डेटाबेस तुम्ही सिलेक्ट करताय तो, आणि टोटल सिलेक्ट केलं तरच काय होतं, तो नेक्स्ट चाललाय. ठीक आहे. टोटल स्क्रिप्ट घ्यायचं, इथे लिस्ट मध्ये त्याला दिसत नाहीये पर्टिक्युलर. ठीक आहे. सिलेक्ट ऑल एंटायर, नेक्स्ट. मग याच्यामध्ये काय, सेव्ह नोटबुक, सेव्ह स्क्रिप्ट फाईल, कुठल्या लोकेशनला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये पाहिलं तर बाकीचे ऑप्शन दिसतात, पण कुठं सिलेक्ट करायचं ते पहिलं सिलेक्ट करा. समजा मला काय करायचं, सेव्ह स्क्रिप्ट फाईल. ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये जर पाहिलं आपण, तर इथं टाईप ऑफ व्ह्यू. ठीक आहे. टाईप ऑफ व्ह्यू मध्ये काय पाहिजे, तर हा जो आहे स्क्रिप्ट डेटाबेस, हा ट्रूच पाहिजे. हा वाला टाईप ऑफ डेटा स्क्रिप्ट तुमच्याकडे जर हा असेल स्कीम ओनली, तर याला काय करायचं, स्कीमा ओनलीला काय करायचं, विथ डेटा करायचंय. आपल्याला काय पाहिजे, स्क्रिप्ट प्लस डेटा, जे आपण सेव्ह केलेला आहे तो. आणखीन एक सेटिंग आहे, बाकीच्या ऑन आहे, एवढी एक सेटिंग चेक करायची. तर इथं काय केलं आपण, जो ऑलरेडी काय होता, ओनली होता, डेटा ओनली, हे ओनली सेपरेट आहे. आपल्याला बोथ करायचं इथं सिलेक्ट आणि ओके करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, सिंगल स्क्रिप्ट फाईल, वन स्क्रिप्ट फाईल पर ऑब्जेक्ट. तर आपल्याला सिंगल फाईल मध्येच पाहिजे सगळं. ठीक आहे. सो नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर परत एकदा नेक्स्ट. जनरेट होते, आता तुम्ही जे सेव्ह केले ते जनरेट. आता इथं काय होतं, ओपन करायचे का सेव्ह करायचे. ओपन केले तर काय होतं, या टेक्स्ट याच्यामध्येच ओपन होतं तुमच्या या स्क्रिप्ट मध्ये. आणि सेव्ह साठी जर विचारलं तर टेक्स्ट फाईल बनते तुम्हाला. ठीक आहे. HTML फाईल म्हणजे नोटपॅडची टेक्स्ट फाईल मध्ये तुम्हाला ते बनवता येतं. फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं, डॉक्युमेंट मध्ये घेतलं. ठीक आहे. इथं स्क्रिप्ट मी सेव्ह केलं आणि याला फिनिश केलं. ठीक आहे. सो आता इथं काय झाले बघा, मास्टर डेटाबेस, सगळा डेटाबेस आलेला आहे. ठीक आहे. तो मास्टर डेटाबेस एक आहे आपल्याकडं, जो मेन त्याचा बाय डिफॉल्ट डेटाबेस असतो. आणि डेटाबेस कम्प्लीट, एक क्युरी फायर झाली की त्याच्या खाली गो. ठीक आहे. गो म्हणजे काय, एक बॅच कंप्लीट झाली. बॅच म्हणतो आपण त्याला, गोला काय म्हणतो, बॅच. बॅच क्रिएट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट डेटाबेस, न्यू डेटाबेस. ठीक आहे. त्या डेटाबेस नंतर काय यूज केलं होतं आपण, डेटाबेस वन क्रिएट केलं होतं. ठीक आहे. क्रिएट डेटाबेस, न्यू डेटाबेस, त्याच्यात काही लिहिलंच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर परत हे त्याचं बॅकग्राऊंडच्या जे लिहिलं जातं ते आहे. ठीक आहे. डेटाबेस मध्ये काय काय, न्यू डेटाबेस, न्यू डेटाबेस, हे त्याच्या ते बॅच लिहितंय एकानंतर एक, बॅकग्राऊंडची स्क्रिप्टिंग आहे ती. ठीक आहे. न्यू डेटाबेस, मग आपण काम कशात केलंय, न्यू डेटाबेस डेमो मध्ये केलं. ते तर आलंच नाही आपल्याकडे. याला केलं, याला रन केले का मी, सॉरी याला रन करायला पाहिजे. है ना, आपलं कुठं चाललंय काही समजत नाही. ठीक आहे. तुम्ही पण सांगत नाही.
ठीक आहे, इथं जायचंय, याची स्क्रिप्ट पाहिजे आपल्याला, कारण इथं काहीच नाही झालं, इथं डेटाबेस क्रिएट केले आपण, मग तुम्हाला तिथं काही भेटलंच नाही. ठीक आहे, तर जनरेट स्क्रिप्ट, नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट. कोणी आले का ऑनलाईन? ठीक आहे, स्क्रिप्ट. ठीक आहे, या स्क्रिप्ट मध्ये काय करतोय आपण? ठीक आहे, डेमो आल्या. मग इथं काय केलं, सेव्ह स्क्रिप्टला परत आलो मी, सेटिंग एकदा चेक करतो प्रॉपर आहे का. इथं इथं जाऊन चेंज करायचं, डेटा पण पाहिजे मला. ठीक आहे, आणि नेक्स्ट. नेक्स्ट. आता काय होतं, जनरेट होतोय न्यू डेमो डेटाबेस, हा पाहिजे होता आपल्याला. ठीक आहे, जेवढा डेटाबेस जास्त राहील ना तेवढा वेळ लागणार आहे. तुम्ही जर खूप काम केलेलं असेल त्या डेटाबेस मध्ये, नंबर ऑफ टेबल वगैरे असतील, तर त्याला वेळ लागतो. ठीक आहे, ओपन केलं की ओपन होतं, सेव्ह केलं की सेव्ह. आता तो सेव्ह इथं केला नव्हता, डॉक्युमेंट मध्ये केला होता, तर यालाच नाव दे तुम्ही परत, आहे ना, रिप्लेस करतो, कारण तो पहिल्याचा काही कामाचा नाहीये. आणि फिनिश. ठीक आहे, मास्टर डेटाबेस राहणारच आहे तुमचा, मेन डेटाबेस आहे तो. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठला डेटाबेस रीड केलाय आपण? न्यू डेमो डेटाबेस. ठीक आहे, ऑन प्रायमरी. हे गो बॅच साठी वापरतात, जिथं पण कुठेही एक कन्सेप्ट संपली, जिथं गो आले त्याच्या खाली काय बॅच कंप्लीट झाली. ठीक आहे, वरती जो लिहिलंय त्याची बॅच कंप्लीट झाली, हे बॅक एंडला तुमचं लिहिलेलं आहे. ठीक आहे, प्रोसिजर लिहिली बघा ना स्वतः, इफ, बिगन, एक्झिक्यूट, एंड, गो. ठीक आहे, अल्टर डेटाबेस, त्या डेटाबेसला क्रिएट करून घेतलं त्याने, एवढं हा सगळा कोड लिहिलेला आहे स्वतः. ठीक आहे, इथं इथं डेटाबेस संपला तुमचा गोस पर्यंत. ठीक आहे, हे बॅच म्हणू शकतो. प्रत्येक बॅचच्या खाली काय होतं, प्रत्येक क्युरीच्या खाली गो कन्सिडर होतं, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, बॅच. जसं की प्रोसिजर लिहित होतो, प्रोसिजर प्लस बॅच असं म्हणू शकतो याला. ठीक आहे, आता इथं बघा तुम्ही काय केलंय, ऑब्जेक्ट क्रिएट केलंय. ठीक आहे, आणि हा काय टेबल साठी बनला, टेबल डेटाबेस ऑब्जेक्ट डॉट डेमो वन. ठीक आहे, डेमो वन नावाचा काय हा डेटाबेस, हा टेबल बनवलाय आपण. या डेटाबेस मध्ये काय डेमो वन नावाचा काय आहे, टेबल आहे. ते क्रिएट टेबल डीओबी. ठीक आहे, आता हे खूप बनवलेले आहेत पहिलं, पण आता आपला कुठे आहे आत्ताचा तो शोधायचा. टेबल नेम हाच बनवता ना आता. ठीक आहे, क्रिएट टेबल डीओबी टेबल नेम. ठीक आहे, एक बॅच कंप्लीट झाली बघा इथं, गो. प्रत्येक बॅचच्या खाली तुम्हाला गो दिसते, त्याला बॅच म्हणतात. ठीक आहे, क्रिएट टेबल डेटाबेस टेबल नेम, मग क्युरी लिहिली एम्प्लॉय आय डी वगैरे हे. आता कुठपर्यंत लिहिलेले, तर इथपर्यंत, इन्सर्ट पर्यंत. इन्सर्ट इन्सर्ट इन्सर्ट. आता समजा आपण काय केलं, याला स्क्रिप्टला इथपर्यंत घेतलं, आणि इथं काय केलं, यूज न्यू. ठीक आहे, सुरुवातीचा डेटाबेस, याला काय करायचं पहिलं, एक्झिक्यूट, आणि इथं पेस्ट. ठीक आहे, आता हा पूर्ण टेबल काय चालले, आता याच्यात काही चेंजेस करावे लागतील, पहिल्यांदा एक्झिक्यूट होते का चेक करू. झालं. ठीक आहे, आणि सिलेक्ट सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम, काय केले आपण, टेबल नेम. ठीक आहे, टेबल नेम दिलं, आणि याला इथून एक्झिक्यूट केलं, आला डेटा. ठीक आहे, समजलं स्क्रिप्टचा यूज काय होतो. तर जी स्क्रिप्ट तुमची लिहिलेली आहे दुसऱ्या टेबल, म्हणजे आता ह्याचा यूज असा नाही होत की छोटासा डेटा तुम्ही घेतलात आलात. ज्यावेळेस तुम्हाला वर्किंग ऍज अ डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करताय एसक्यूएल मध्ये, तर त्यावेळेस तुमचं काम फक्त स्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट तयार करणे. ठीक आहे, तुम्ही ज्या सर्व्हरवरती काम करताय त्या सर्व्हरवरती तुम्हाला प्रोसिजर लिहायला लावतात. ठीक आहे, नंबर ऑफ कोड असतो, कमीत कमी तुम्हाला
एका टेबलची प्रोसिजर लिहायची असते. एका प्रोसिजरच्या एक्झिक्यूट झाली पाहिजे एका नावावरती. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, क्रिएट टेबल पासून प्रोसिजर लिहावं लागतं. टेबल क्रिएशन आलं, त्याच्यानंतर डेटा इन्सर्ट केला, कोणत्या टाईपचा डेटा इन्सर्ट करायचा ते पाहिलं, टेस्ट केलं. सॉफ्टवेअर टेस्टर सारखं तुमचं पहिलं काम असतं. ठीक आहे. मग तुम्ही पूर्ण टेबल केला, ती क्युरी तुमची फायर होती, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, टेक्स्ट मध्ये ती क्युरी काय करायची, लिहायचं. आता ही जी क्युरी लिहिलेली आहे आपण, ती प्रोसिजरच रीड करतो. काल पाहिलं होतं आपण एसपी हेल्प टेक्स्ट, हेल्प टेक्स्ट, आणि त्याच्यानंतर काय केलं होतं, ह्याचं नाव लिहिलं होतं प्रोसिजरचं. आता इथं प्रोसिजर तर नाहीच आहे आपल्याकडे, ह्याच्यावरती होणार पण नाही तो, कारण त्याला प्रोसिजरच लागत असते. एकदा ट्राय करतो मी. नाही येणार. कारण तो काय करतो, प्रोसिजर मध्ये जेवढं काही कोड लिहिलंय त्याला कॉपी करता येतो तुम्हाला, आणि तो सेंड करता येतो डेव्हलपर टीम कडे, म्हणजे जे सिनियर आहेत त्यांच्याकडे. मग तुम्हाला काय करायचं असतं की परत परत कुठला डेटा लागणार आहे त्याच्या स्क्रिप्ट तयार करून ठेवायच्या. प्रोसिजर मध्ये काय करावं लागतं तुम्हाला, डेली कुठला डेटा फेच करायचा आहे आणि कुठल्या डिपार्टमेंटला द्यायचा आहे, किंवा क्लायंटच्या रिक्वायरमेंट काय. ठीक आहे, त्याचं एक तुम्हाला डॉक्युमेंटेशन येतं. ठीक आहे, एक डॉक्युमेंट तुम्हाला दिलं जातं एसक्यूएल डेव्हलपरसाठी, की ए बी सी डी त्याच्या स्क्रिप्ट लिहिले जातात. ए बी सी डी. ए ए म्हणजे वन, काय पाहिजे, क्लायंट काय मागतोय, अ, कुठला रिपोर्ट पाहिजे, काय फिल्टर लावायचंय. आता खूप सगळे टेबल आहेत. ठीक आहे. तुम्ही ज्या डेटा क्लायंटसाठी काम करताय किंवा ज्या कंपनीसाठी काम करताय, तर त्या कंपनीसाठी डेटाबेस एकच नसतो. कमीत कमी 2-3 डेटाबेस असतील, 4 डेटाबेस असतील. मग तुम्ही ज्या डेटाबेस मध्ये काम करताय त्याच्यात नंबर ऑफ टेबल किती होते हे विचारलं जातं. मग किती टेबल वरती काम करत होते, डेली वर्क. ठीक आहे, तुम्हाला डेली वर्क विचारलं जातं की एसक्यूएल मध्ये तुम्ही काय करता. फर्स्ट काय आहे तुमचं काम, एसक्यूएल डेव्हलपर. ठीक आहे, मी ट्राय करते एसक्यूएल डेव्हलपर साठी, ऑलरेडी या कंपनीत काम करते. ठीक आहे, तो काय बोलणार, कुठल्या डोमेन वरती, फर्स्ट क्वेश्चन. बँकिंग डोमेन साठी काम करता तुम्ही, हेल्थ डोमेन साठी काम करता, फायनान्स डोमेन साठी काम करता. ठीक आहे. मग बँकिंग डोमेन मध्ये तर खूप सगळा स्ट्रक्चर असतो त्याच्यात. ठीक आहे, साधा तुमचं स्टेटमेंट जरी काढलं तर प्रत्येक एम्प्लॉईची स्टेटमेंटचा टेबल बनतो. किती पैसे राहिले, किती गेले, याच्यासाठी पण क्युरी लिहायला लागतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे एखाद्यानं ट्रान्झॅक्शन केलं तर त्याच्या पुढं काय होतं, त्याची मायनस अमाऊंट प्लस व्हायला पाहिजे का हे व्हायला पाहिजे, त्याचा टेबल बनतो ना, वन बाय वन रो रेकॉर्ड होतो तुमच्या ट्रान्झॅक्शनचा. मग किती टेबल वरती काम करत होते, मग कस्टमर आल्यापासून तर काय काय जनरेट होतं, कुठल्या डिपार्टमेंट मध्ये ऑर्डर्स, वन बाय वन काय काय कन्सेप्ट होतं. तर म्हणजे खूप डीप मध्ये आहे शिकल्यानंतर. ठीक आहे, तर तुमचं काय असतं, क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार काम चालतं. ठीक आहे, एक पर्टिक्युलर क्लायंट तुम्हाला दिला की आता त्या एका डेटाबेस मध्ये कमीत कमी समजा 50 टेबल आहेत. ठीक आहे, एकाच क्लायंट साठी 50 टेबल आहेत, आणि त्या टेबल वरती तुम्हाला काम करायचं. त्या टेबलची लिस्ट पण तुमच्याकडे आहे. हा टेबल आहे, हा एक टेबल आहे, हा एक टेबल आहे, त्याचे रो कॉलम तुम्हाला ट्रेनिंग दिलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं जातं की स्क्रिप्टिंग लिहिलं, डॉक्युमेंट तयार करतो, रिक्वायरमेंट, ज्याला आपण रिक्वायरमेंट म्हणतो, की त्या रिक्वायरमेंट नुसार काय करावं लागतं तुम्हाला, प्रोसिजर टाईप करावं लागतं. जे की व्हेरिएबल डिक्लेअर केलं, डेटा ऑलरेडी आहे, डेटा तुम्हाला स्टोअर नाही करायचा आहे. ठीक आहे, डेव्हलपर काय करतो, टेबलचा फॉर्मॅट तयार करतो, आणि ज्यावेळेस ऍप्लिकेशन तुमची रन होते. ठीक आहे, एखाद्या एम्प्लॉईचा अकाउंट, कस्टमरचा अकाउंट ओपन होतं, तर त्याच्यामध्ये किती, ऍप्लिकेशन मध्ये किती कॉलम तयार झाले पाहिजे ते ठरलेलं असतं पहिलं. ठीक आहे, मग तो डेटा काय होतो तुमच्या कॉलम मध्ये, रेकॉर्ड मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, कॉलम तयार असतात, रो तुम्ही रेकॉर्ड करता एंट्री केल्यानंतर. मग त्या डेटाबेसचा जो कनेक्शन असतो, ओडीबीसी कनेक्शन जे आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशनचं कनेक्शन काय असतं, सर्व्हर. सर्व्हर मध्ये काय असतो, डेटाबेस. डेटाबेस मध्ये काय बनवलेले असतात, टेबल, नंबर ऑफ टेबल्स बनवलेले असतात, आणि त्या टेबल्स मध्ये डेटा पण काय होतो, ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतो. तशी तुम्ही स्क्रिप्टिंग लिहिलेली असते एसक्यूएल ची, की त्या फॉर्मॅट मध्ये टेबल, अकाउंट ओपनिंगचा टेबल वेगळा आहे, लोनचा टेबल वेगळा आहे. तर जी प्रोसेस केली ना ते त्या टेबल मध्ये लिंक होते ऑटोमॅटिक. बॅकग्राऊंडचं काम खूप वेगळं असतं.
मग क्लायंटला काय असतं की हा डेटाबेस ओके चालतोय का. एसक्यूएल डेव्हलपर म्हणजे असं नाही की तुम्ही डेटाच रिट्राय करता, तुमचं चेकिंगचं पण काम असतं दिवसभर. कारण खूप सगळा डेटा प्रॉपर नाही चालत, मग इन्क्वायरी येतात. ठीक आहे, सर्व्हर त्यांचा डेटा ऍक्सेस करत नाही कधी कधी. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कस्टमरनं मला स्टेटमेंट मागितलं आणि ते स्टेटमेंटच डाउनलोड होत नाही, रनिंग होते, फेच नाही होत तो टेबल. मग त्यावेळेस तुम्हाला तिथं डेटा टेस्टिंगचं काम करावं लागतं की ही क्वेरी फायर केली तर होते का, तो क्वेरी होते का, किंवा तो जो डेटा रेकॉर्ड व्हायला पाहिजे तो त्या कॉलमलाच होतोय का, म्हणजे नेम फर्स्ट नेम मध्ये फर्स्ट नेम येतोय का, लास्ट नेम मध्ये लास्ट नेम येतोय का. हे या दिवसभर क्वेरी फायर करावं लागतं तुम्हाला ऍज अ एसक्यूएल डेव्हलपर. समजतं का तुमचं काम काय असणार आहे. ऍज अ एसक्यूएल डेव्हलपर म्हणजे तुम्हाला काही डॅशबोर्ड बनवायचं नाही किंवा तिथं डेटा फेच करून एक्सेल मध्ये घ्यायचंय, हे तुमचं काहीच काम नसतं. एसक्यूएल डेव्हलपर म्हणजे तुम्हाला फक्त टेबल ऑब्झर्व करायचं, कारण खूप मोठा सर्व्हर असतं, खूप सारा डेटा असतो, प्रॉपर चालतोय का नाही चालतोय, म्हणजे ते कंटिन्यू तुम्हाला टेस्टिंगच असतं. किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तो काम करतोय का टेबल. मग तिथं तुम्हाला स्क्रिप्ट दिलेली असते, डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट पहिल्यांदा रीड करायचं आणि त्याच्यानुसार क्युरी तयार करून द्यायची. आणि ते प्रॉपर आलं म्हणून एका टेक्स्ट फाईल मध्ये ते घ्यायचं. मी दिवसभरात एवढ्या क्युऱ्या केल्यात आणि एवढ्या प्रॉपर चालतायत, आणि त्याचे टेक्स्ट फाईल सेव्ह करून सिनियरला प्रोव्हाइड करायची. असं काम असतं एसक्यूएल डेव्हलपर. म्हणजे स्क्रिप्टिंग खूप वापरली जाणार आहे. कारण स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय, तुम्ही एखाद्या डेटाबेस साठी स्क्रिप्ट लिहिली, तर तो पुढचा त्याला वापरायचंय, ओके स्क्रिप्ट आहे, तुम्ही त्याला टेक्स्ट फाईल दिली, मग त्याला काय करायचं, फक्त इथून कॉपी करून एक्झिक्यूट करायचं ते स्क्रिप्ट. का ती ऑथॉरिटी डेव्हलपरला आहे, सिनियरला आहे. तुम्हाला एका वेगळ्या सर्व्हरवरती काम दिलंय, तिथून फक्त तुम्ही चेक करू शकता टेबल. तुम्ही इन्सर्ट मॉडिफाय किंवा त्याच्यात चेंजेस नाही करू शकत त्या मेन डेटाबेस मध्ये. पण तुम्ही काय करता, जो डेटाबेस रोज येतोय कस्टमरचा, लाखो डेटाबेस, तो येतोय का, स्प्रेड होतोय का एकदाच. सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम लोन टेबल, तर तो लाखो म्हणजे त्या टेबलचा डेटाबेस काही कमी असणार आहे का. कमीत कमी लाख, 1 लाख रो असतील, 50,000 रो असतील. ते किती वेळेत येतं, किती सेकंदात तो डिस्प्ले करतोय, किती कॉलम्स आहेत, त्याच्यात पर्टिक्युलर कॉलम तुम्ही दाखवताय तर तो येतोय का, सॅलरीचा येतोय का, म्हणजे हे तुम्हाला चेक करायचंय. समजते का. म्हणजे डेटाबेस साठी खूप पैसे दिलेले असते बँकेनं. तुम्ही फक्त डेटाबेस मॅनेज करते तुमची कंपनी. समजते ना, म्हणजे बॅक ऑफिसचे जे कामं असतात, तर ऍज अ एसक्यूएल डेव्हलपर हे कामं करतात. तर असं समजून डोक्यात ठेवू नका की डेटा फेच करण्यापुरतंच काम असतं. डेटा फेच करण्यापुरतं काम असतं ते तुम्हाला ऍज डेटा पॉवर बीआय डेव्हलपर किंवा एमआयएस डेव्हलपर म्हणून घेतात. आणि ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन फक्त एसक्यूएल डेव्हलपर म्हणून होतं, तर तिथं तुम्हाला फक्त चेकिंगसाठी टेस्टिंगचा पार्ट येतो फक्त तुमच्याकडे. रोज उठले की तुम्हाला तेच करायचं, रोज उठले की स्क्रिप्ट लिहायची, टाईप करायचं, डेटा फेच करून बघायचा, मग त्याच्यात कंडिशन लावून बघायची, म्हणजे रिक्वायरमेंट काही असू शकतं. ठीक आहे, म्हणजे बँकेवाल्यांचं तुम्हाला हे येतं की हा डेटा मला फेच होत नाही, मग तुमचं काम काय ते रन करून बघायचं का नाही होत. मग डेव्हलपर टीम त्याच्यावरती काम करते. मग का का डेटा मिसमॅच होतोय, लोड का होतोय, कुठली क्युरी आपण बरोबर लिहिली नाही, म्हणजे डेटाबेस पूर्ण क्युरी नुसारच ऑपरेट होतं. समजते ना. तुम्ही जे जीवावरती जे डेटा सेव्ह करता, तर तो कुठं होतोय, बॅकएंडला जातो, एका टेबल फॉर्मॅट मध्ये जातो. मग त्याला घेऊन जाण्याचं काम एसक्यूएल वाल्याचं असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सर्व्हर साईडला हे काम करावं लागतं ऍज अ प्रोजेक्ट. तुम्हाला विचारतात की तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वरती काम केलं, मी बँकिंग मध्ये केलं. दिवसभराचं काय काम होतं, तर माझं असं असं काम होतं की मी स्क्रिप्टिंग करायचं, प्रत्येक टेबल वरती डेटा फेच करायचा, त्याचा डेटा प्रॉपर येतो का चेक करायचं. ठीक आहे, त्याची प्रोसिजर लिहायची, त्याची स्क्रिप्ट एका टेक्स्ट फाईल मध्ये तयार करायचं, सिनियरला प्रोव्हाइड करायचं, परत त्यांच्या डॉक्युमेंटेशन मेल चेक करायचं, त्याच्यानुसार मला ते डॉक्युमेंट भेटायचं की मला काय काय रन करायचंय. ठीक आहे, कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्यानुसार मी स्वतः स्क्रिप्ट लिहायची. मग स्क्रिप्ट देणार नाही तुम्हाला, तुम्हाला फक्त सांगितलं जाणार की या टेबल मधून हा डेटा पाहिजे, या टेबल मधून या नंबर ऑफ कॉलम पाहिजे. ठीक आहे, मग त्यावेळेस तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की इथं कुठली स्क्रिप्ट लिहिली पाहिजे, इथं कुठली क्युरी रन होणार आहे. समजते, कुठला क्लॉज यूज होणार आहे, कुठली प्रोसिजर आहे.
व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा आहे, जॉईन कुठली कमांड होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काय असतं, काम असतं ॲज अ SQL डेव्हलपर. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये खूप आहे शिकायला गेलं तर. का SQL सुरुवातीला बरं वाटतं, सोपं आहे, डेटा फेच करण्यापर्यंत चांगलं, पण डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला अं, खूप काही रिग्रेशन काय असतं, त्याच्यानंतर नंबर ऑफ किती पेजची तुम्ही स्क्रिप्ट लिहिली, प्रोसिजर स्क्रिप्ट किती लाईनची लिहिली, हे पण विचारतात. काय लिहिलं, मग कशासाठी लिहिलं, समजलं का हे काय असतं वर. आपल्याला पॉवर BI साठी जायचं, त्याच्यामुळे इथं जायची गरज नाही. आपल्याला जेवढं झालं ते खूप झाले, पण ऍज अ SQL डेव्हलपरच जायचं असेल तर तुम्हाला खूप त्याच्यात जावं लागेल आतमध्ये. इंटरव्ह्यू खूप टफ होतात, 3 राऊंड होतात. पहिल्या राऊंड मध्ये पास होतात कारण नॉर्मल नॉर्मल विचारतात. दुसऱ्या राऊंड मध्ये ठीक आहे, जॉईन्स वरती खेळवतात. जेव्हा तुमचा फायनल राऊंड होतो त्यावेळेस तुमचं सगळं ट्रिगर वरती चालतं. प्रोसिजर ट्रिगर, इंडेक्स व्ह्यू, प्रोसिजर ट्रिगर, इंडेक्स व्ह्यू. हे खूप डेंजर आहे, खूप म्हणजे शिकत गेलं तर त्याला खूप आहे. मग एक ऍज अ प्रोजेक्ट वरती काय काम केलं, डेली वर्क काय होतं. ठीक आहे, किती लाईनचा कोड लिहिला, एक करून दाखवा. एक स्क्रिप्ट लिहा, मला समजा तुम्ही म्हणलं 15 लाईनचा लिहिला, मग ते कसं लिहिणार, काय काय क्वेरी फाईल करणार, त्याच्यात रन कसं करणार, टेक्स्ट फाईल कशी बनवणार, हे पण विचारतात. स्क्रिप्टला कसं वापरायचं दुसऱ्या डेटाबेसला. जसं की आता आपण स्क्रिप्ट डेमोची काय केली, वनला यूज केलं, न्यू डेटाबेसला यूज केलं. ठीक आहे, म्हणजे म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण एक सांगतो की जर तुम्ही ऍज अ SQL डेव्हलपर साठी जर तुम्हाला ट्राय करायचंय, तर तुम्हाला खूप डीप मध्ये जावं लागेल. एक प्रोजेक्ट घेऊन रीड करावं लागेल, एका प्रोजेक्ट वरतीच काम करावं लागेल कुठल्याही डोमेनच्या, तरच तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. म्हणजे हार्ड काही नाहीये, हार्ड काहीच नाही. प्रॅक्टिस केल्यानंतर रोज रोज प्रॅक्टिस केलं तर याच्यात बी 6-7 लाखाचा पॅकेज तुम्ही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा 1.5 वर्षाचं लावलं. ठीक आहे, पण याच्यासाठी कमीत कमी 3+ चीच रिक्वायरमेंट आहे सध्या मार्केटमध्ये. ऍज अ SQL डेव्हलपर जर तुम्हाला जायचे, तर आजच मी एका इलेक्ट्रिक रन नावाच्या कंपनीचा कॉल आला होता. तर तिथं 4.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे प्युअर प्रोजेक्टवर काम केलेला माणूस पाहिजे. ठीक, मग एवढं तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागेल SQL डेव्हलपरसाठी. ठीक आहे, सो त्या पद्धतीने ट्रेनिंग राहते. पण ट्रेनिंग त्याच पद्धतीने राहते. फक्त सांगितलं जातं की आमचा हा डोमेन आहे, हे टेबल आहे, हा क्लायंट आहे. ठीक आहे, त्या क्लायंटचा मेल आला, हे असे असे रिक्वायरमेंट आहे. तुला क्युरी नाही सांगितली जाणार, फक्त तुला ते डेमो दिला जाणार. मग तुम्हाला रिअल टाइम तुम्हालाच करावं लागतं प्रोजेक्ट. म्हणजे ऍक्च्युअल SQL डेव्हलपरचं वर्क समजलं काय असतं ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वर्क असतं. म्हणजे तुम्हाला रोजच्या क्युरी लिहायच्याच नसतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रिप्टच लिहायला लागते प्रत्येक गोष्टीसाठी, आणि त्या स्क्रिप्टला रोज वापरायचं, एका प्रोसिजरला रन करायचं. डॉक्युमेंट येतात, कुठल्याही कामाचे डॉक्युमेंट. तुम्ही ऍज अ याच्यासाठी गेले, एक्सेल साठी गेलं तरी तुम्हाला रिक्वायरमेंट येतात, काय काय रिपोर्ट पाहिजे क्लायंट कडनं. तुम्ही SQL साठी गेलात तरी रिक्वायरमेंट येतात, पॉवर BI साठी गेलं तरी रिक्वायरमेंट येतात. ठीक आहे, तुम्हाला एक PDF असाइन होते की क्लायंटला काय काय पाहिजे डॅशबोर्ड मध्ये. ओव्हरव्ह्यू दिला जातो, पॉइंट दिले जातात, असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. मग तुमचं लॉजिक आहे की तुम्हाला ते कसं प्रेझेंट करायचं, काय फॉर्म्युला यूज करायचा, कुठला KPI लावायचा, कुठला चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे, स्लायसर कुठं लावायचे, कशावरती लावायचे. म्हणजे तो काय विचारतो, कुठला अनालिसिस काय करायचं, म्हणजे त्याला कस्टमरवर अनालिसिस करायचं आहे, का त्याला डिलिव्हरी बॉय वरती अनालिसिस करायचंय, का त्याला हॉटेलवरती अनालिसिस करायचंय. आज कशावरती मीटिंग करणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं की तुम्हाला तो डेटा पाहिजे. खूप सगळा डेटा आहे, त्या डेटामधून तेवढाच पर्टिक्युलर डेटा क्लीन करायचं, व्हॅलिडेट करायचं, रिमूव्ह करायचं, एरर्स काढायचे, फेच करायचे, कॉम्प्रेस करायचे, ETL टूल वापरायचे, आणि त्याच्यानंतर मग रिपोर्ट्स बनवायचे. म्हणजे पॉवर BI वरती तुमचं आठवड्यातून हार्डली 2 दिवस काम असतं. म्हणजे हे असतं त्याच्यावरती, मीटिंग असते. रोज नसते, रोज क्लायंट तुम्हाला येत नाही. ठीक आहे, भले मग पण तुम्हाला तो रिपोर्ट तयार करायला 2 दिवस लागतात.
पॉवर BI वरती काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तिथं 4-5 डॅशबोर्ड असतात. कमीत कमी. मग वेगवेगळे डॅशबोर्ड बनवून ठेवावं लागतं तुम्हाला. वीकली समजा, मंथली, क्वार्टरली असं जे मीटिंग असतात ना, तर त्या डेटावरती तुम्हाला ते बनवावं लागतं. परत डेली असतो. होते ना. पॉवर क्वेरी होते ना. टेक्स्ट फाईल वगैरे तुम्हाला एक्सेल PDF घेता येते एक्सेल मध्ये डायरेक्ट. डेटामध्ये गेले गेट डेटा नावाचा ऑप्शन असते. गेट डेटा मधून बघा, फ्रॉम फ्रॉम एक्सेल, फ्रॉम HTML, फ्रॉम वेब सर्व्हर. आता तुम्ही वेब सर्व्हर वरती जर टेबल घ्यायचं ठरवलं, समजा एखाद्या वेबसाईट वरती टेबल आले, तर त्या वेबसाईटची लिंक कॉपी करायची आणि गेट डेटा मध्ये फ्रॉम वेब URL लिंक म्हणून एक ऑप्शन असतो. तर ते लिंक टाईप करायचं, पण नेट लागतं त्यासाठी. मग टेबलची लिस्ट येते, म्हणजे कुठला कुठला टेबल पाहिजे. तर तो टेबल क्लिक करायचा आणि त्याला ओके करायचं, तेवढा टेबल खाली येतो आतमध्ये. किंवा तुमच्याकडे PDF आली खूप सगळी, म्हणजे त्याच्यामध्ये खूप डेटा आहे आणि जी PDF तुम्हाला इथं कन्वर्ट होत नाही. कुठं? आय लव्ह माय PDF म्हणून नाही का ती वेबसाईट, तिथं खूप सगळे टेबल होत नाहीत. तर त्यावेळेस तुम्हाला तो खूप सगळा टेबल PDF चा डेटा एक्सेल मध्ये घेऊन घेतो मर्ज करून. पॉवर क्वेरी मुळे काय होतं, समजा तिथं तुमची एक्सेल फाईल GB ची आहे, ती KB मध्ये करून देतो. पॉवर क्वेरी आणि पॉवर पिव्होट दोन ऑप्शन असतात तिथे. पॉवर पॉवर पिव्होट टेबल मध्ये जर तुम्ही डेटा घेतला खूप सगळा, तर तो हँग होतो. तोच डेटा जर तुम्ही पॉवर पिव्होट मध्ये घेतला, तर त्याला कॉम्प्रेस करतं ते ऑटोमॅटिक, साईज कमी करतो. मग एक्सेल मध्ये तर खूपच आहे शिकत बसल्यावर, कम्प्लीट होणारच नाही. डॅशबोर्ड पण तिथं बनतो, स्लायसर बनतात. आता तो कसं आहे, आपला सिलेबस जास्त आहे, त्याच्यामुळे आपण एक ते याच्यावर नाहीये. जे लागतंय ते घेतोय आपण, पुढे जातोय. शिकत बसल्यावर एकच खूप झालं. ठीक आहे, तर याचा यूज करून बघा. आपल्याला ह्याच्यावरती पण प्रोजेक्ट जर बघायचा म्हणला तर बघावं पण लागेल. SQL चा वगैरे प्रोजेक्ट शेवटी थोडाफार ते तुमच्या डोक्यात पाहिजे काय असतं नेमकं.